हॅलो स्टुडंट्स, आज आपण आता हा चॅप्टर स्टार्ट करण्यापूर्वी 11th डेरिव्हेटिव्ह चॅप्टर होता. त्याच्यामधील काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत ते आपण पहिले लिहून घेऊया. तिथं स्टँडर्ड फॉर्म्युले काय आहेत पहा. तर इथं मी फंक्शन लिहितो y आणि इथं y घेतला आणि पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. त्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. तर फर्स्ट समजा जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो. नेक्स्ट एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. आफ्टर दॅट रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. त्यानंतर 1/x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह -1/x² असतो. x⁻n असेल तर मी समजा y = x⁻n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज n × x⁻n−1 असतो. हे सर्व फॉर्म्युलेज पाठ करायचे. इफ y = a⁻x then dy/dx is equal to a⁻x log a. If y is equal to e⁻x then dy/dx is equal to e⁻x, and if y is equal to log x then dy/dx is equal to 1/x. हे सर्व फॉर्म्युले लिहून घ्यायचे. स्क्रीनशॉट घ्या मारून तुम्ही आणि नंतर लिहा आणि पाठ पाहिजेत फॉर्म्युले सर्व. आता याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचे काही रूल आहेत. ते रूल काय आहेत पहा. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. आपल्याकडे दोन फंक्शन आहेत, एक्सची फंक्शन आहेत. इफ u and v are differentiable functions of x, and if first y equals to u plus v, if y equals to u plus v, then derivative is dy/dx is equal to derivative of u first, du/dx plus dv/dx. जर मायनस असेल, if y equals to u minus v, then dy/dx is du/dx minus dv/dx. Next, product rule. If y is equal to u into v, then dy/dx is u म्हणजे फर्स्ट ॲज इट इज
डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. ह्याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा आहे, पण याचे एक्झाम्पल वगैरे लास्ट इयरमध्ये 11th बघितलेले आहेत. आता नेक्स्ट आहे डिव्हिजन रूल. थर्ड डिव्हिजन रूल काय, y इक्वल्स टू u अपॉन v, देन dy बाय dx इज, तर या फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोय डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. ओके. आणि एक लास्ट रूल आहे 4, y इक्वल्स टू k इंटू यू. म्हणजे एका फंक्शनला जर एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय केलेलं असेल तर हा डेरिव्हेटिव्ह येतो. देन dy बाय dx इज इक्वल टू, हा जो कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचा, k इंटू du बाय dx. k इज कॉन्स्टंट. हे रूल पाठ करायचे, याचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर हे लिहून घ्या. आता 12th सिलेबसमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत का. फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता हे कंपोजिट फंक्शन असतात कसं, तर कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन या फॉर्ममध्ये असते. म्हणजे हे फंक्शन असेल पहा, रूट ऑफ x प्लस 1/x किंवा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1⁵ या फॉर्ममध्ये असेल. असे वेगवेगळे फंक्शन ऑफ फंक्शनच्या फॉर्ममध्ये असणार आहेत हे फंक्शन्स. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याच्यासाठी एक रूल आहे. तो रूल काय आहे, फर्स्ट मी लिहितो इथं. आता पहा इथं काय रूल दिलेला आहे तो, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू. म्हणजे काय, y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. y इज डिफरन्शिएबल function of u and u equal to g of x. u is differentiable function of x. Then dy by dx is equal to dy by du into du by dx. आणि याला बोलायचं आहे चेन रूल. हा आहे चेन रूल. आता हे काय दिलेलं आहे पहा, हे थोडं मी करतो, इथं समजूयात आपण.
इथं y इज फंक्शन ऑफ u दिलेला आहे, u इज फंक्शन ऑफ x दिलेला आहे आणि आपणाला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलेला आहे. मग हा डेरिव्हेटिव्ह काय होतो तर y ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx. पण y डायरेक्ट एक्सचा फंक्शन दिलेलं नाही, y इज फंक्शन ऑफ u दिलेला आहे, म्हणजे dy/du अँड u इज फंक्शन ऑफ x, म्हणजे u ला डिफरन्शिएट करायचं आहे du/dx. तर चेन रूल असा तयार होतो आहे. तर समजा इथं अनेक फंक्शन दिलेले असतील, फंक्शन ऑफ फंक्शन भरपूर असतील, तर तिथं काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे समजा y इज फंक्शन ऑफ u, u इज फंक्शन ऑफ w, w इज फंक्शन ऑफ v अँड v इज फंक्शन ऑफ x. मग याला डिफरन्शिएट कसं करायचं, तर चेन रूल कसा ॲप्लाय करायचा तर फर्स्ट y इज डिफरन्शिएबल, yला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं, हा डेरिव्हेटिव्ह आला dy/dx इज इक्वल टू, आता y यूचा फंक्शन आहे म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह dy/du इंटू u wचा फंक्शन आहे du/w, w vचा फंक्शन आहे dw/dv आणि v xचा फंक्शन आहे तर dv/dx. हा त्यासाठी चेन रूल आहे. ओके, आता असे आपण या कंपोजिट फंक्शनचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. एक्सरसाइजमधून एक्झाम्पल्स घेऊयात आणि ते सॉल्व्ह करायचे मेथड बघूयात काय आहे ते. ओके, एक्सरसाइज 3.1 याच्यातून क्वेश्चन्स घेऊयात. फर्स्ट आहे क्वेश्चन 1, फाइंड dy/dx if आता एक घेऊयात. फर्स्ट आहे y इज इक्वल टू रूट ऑफ x प्लस 1/x. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर याच्यामध्ये गिवन लिहूयात. गिवन y इक्वल टू रूट ऑफ x प्लस 1/x हे दिलेलं आहे. आता आपण हे जे रूटमध्ये दिसतं त्याच्यासाठी एक दुसरा व्हेरिएबल घेऊयात. समजा u घेतला, लेट u इज इक्वल टू x प्लस 1/x. मग हे फंक्शन काय होईल, देअरफॉर y इज इक्वल टू रूट u, y इक्वल टू रूट u. हे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण लेक्चरच्या सुरुवातीला जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, फॉर्म्युले आणि रूल ऑफ डिफरन्सिएशन, त्याचा यूज करून आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता रूट u आला म्हणजे रूट x सारखाच आहे. आता इथं काय आलेलं आहे पहा, इथं y इज फंक्शन ऑफ u आला आणि u इक्वल टू u हा एक्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे u इज फंक्शन ऑफ x आहे. ओके,
मग याच्यामध्ये चेन रूल ॲप्लाय करायचा आहे. मग चेन रूलसाठी काय आहे तर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. ओके, मग ज्या काही व्हॅल्यूज पाहिजेत त्या व्हॅल्यूज पहिले फाइंड करूयात. फर्स्ट आपल्याला पाहिजे dy बाय du. ओके, मग तो याच्यावरून फाइंड करायचा आहे. तर तो काय तो रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट u. करेक्ट. मग हे काय आलं 1/2 रूट ऑफ यूची व्हॅल्यू काय आहे x प्लस 1/x. हे झालं dy बाय du. तर नेक्स्ट इथं जी ही व्हॅल्यू दिलेली आहे यूची, यूसाठी आपण अज्युम केलेला आहे, याच्यावरून du बाय dx फाइंड करायचं आहे. ओके, तो घेऊयात. नाऊ du बाय dx इज इक्वल टू तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय -1/x². ओके, हा डेरिव्हेटिव्हला -1/x². म्हणजे काय तर 1 - 1/x². करेक्ट. आता चेन रूल लिहूयात. बाय चेन रूल काय आहे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. आणि आता जे आपण व्हॅल्यूज फाइंड केले ते व्हॅल्यू पुट करूयात. dy बाय du किती होता येत आहे. ओके, 1/2 रूट x प्लस 1/x. 1/2 रूट x प्लस 1/x इंटू du बाय dx 1 - 1/x². ओके, मग हा dy बाय dx आला. dy बाय dx इज इक्वल टू यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतो. न्यूमरेटरमध्ये जो फंक्शन आहे त्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे आला x² - 1/2x² इंटू रूट ऑफ x प्लस 1/x. हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही. स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लेक्चर झालं की लिहा पुन्हा. सेकंड एक्झाम्पल. सेकंड आहे y इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ a² प्लस x². y इक्वल टू क्यूब रूट ऑफ a² प्लस x². आता याचा डेरिव्हेटिव्ह बघूयात काय येतोय. लेट u इज इक्वल टू a² प्लस x². यूची व्हॅल्यू घेतली a² प्लस x². तर फंक्शन काय होईल देअरफॉर y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ u झाला. ओके, मग आपल्याला आता dy बाय du आणि du बाय dx या दोन व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. मग dy बाय du काय येतोय बघूयात.
dy बाय du इज इक्वल टू, आता हे यू रेज टू क्यूब रूट ऑफ 3 आहे, सॉरी क्यूब रूट ऑफ यू, म्हणजेच याचं मिनिंग काय आहे, यू रेज टू 1/3. म्हणजे हे फंक्शन आलं एक्स रेज टू एनच्या फॉर्ममध्ये, आणि एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन काय आला, वाय इक्वल टू एक्स रेज टू एन असेल, देन dy बाय dx इज इक्वल टू एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. याचा यूज करून इथं हा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो बघूयात. हे लक्षात ठेवा. ओके, मग येईल 1/3 यू रेज टू 1/3 मायनस 1. ओके, इज इक्वल टू 1/3 यू रेज टू मायनस 2/3, आणि therefore dy by du इज इक्वल टू 1/3 यू म्हणजे काय आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि याची पॉवर मायनस 2/3 हा झाला. आता du बाय dx फाइंड करूयात, and du बाय dx इज इक्वल टू, म्हणजे काय इथं डी बाय dx ऑफ यू किती आहे, यू इज ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके, मग ॲडिशन आहे दोन फंक्शनचे, याचा डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअर इज कॉन्स्टंट फंक्शन, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे काय आला, du बाय dx इज इक्वल टू 2x. आता चेन रूल काय होतोय बघूयात. बाय चेन रूल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. आणि dy बाय du काय आलेला आहे, 1/3 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू मायनस 2/3 इज इक्वल टू 1/3 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू मायनस 2/3 इंटू du बाय dx इज 2x, du बाय dx आलेला आहे 2x. मी टर्म्स अरेंज करून लिहूयात, 2/3 x ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेज टू मायनस 2/3 हा झाला dy बाय dx. ओके, तर याच्या हे स्क्रीनशॉट घ्या तुम्ही याचा. आता याच्यामध्ये एक लास्ट एक्झाम्पल आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करा. पुढचा क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट टाईप काय आहे, क्वेश्चन सेकंड दिलेला आहे. क्वेश्चन 2, फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx इफ याच्यामध्ये फर्स्ट y इज इक्वल टू लॉग x, फंक्शन ऑफ फंक्शन आलेलं आहे, बरोबर. तर हे कसं सॉल्व्ह करायचं पहा. मी इथं सेम मेथड आहे, लेट u इज इक्वल टू लॉग x, u घेतला लॉग x.
ओके. मग देअरफॉर फंक्शनमध्ये काय चेंज होतो आहे, y इज इक्वल टू लॉग यू. ओके. मग आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज पाहिजे ते व्हॅल्यूज फाइंड केल्या. याच्यावरून मी फाइंड केली dy/du. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/u. पण u काय लॉग x आहे, हा आलेला आहे 1/log x. अँड dy/dx म्हणजे याच्यावरून dy ना du/dx, du/dx हे याच्यावरून फाइंड करायचं. हे येईल आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा आला 1/x. तर बाय चेन रूल dy/dx is equal to dy/du into du/dx. dy/du याची व्हॅल्यू काय 1/log x आला 1/log x इंटू du/dx 1/x आहे. म्हणजेच हे काय झालं, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/x log x. हा झाला डेरिव्हेटिव्ह. प्रॅक्टिस करायचं, खूप सोपा चॅप्टर आहे, प्रॅक्टिस करायचं. पण स्क्रीनशॉट घ्यायचा. आपण दुसरे एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू y इक्वल टू log ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. y इक्वल टू log ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आता याचा काय येईल पहा फंक्शन. लेट u इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. देअरफॉर फंक्शन इज y इक्वल्स टू log u. आता डेरिव्हेटिव्ह पाहिजे ते फाइंड करून घ्यायचे. मला dy/du हा आलेला आहे 1/u आणि यूची व्हॅल्यू पुट करा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके. आता नेक्स्ट अँड du/dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स हा डेरिव्हेटिव्ह काय ए कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर हा 2x आला प्लस बी कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स तो 1 येतो प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट सी कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आला 2ax प्लस बी. आता चेन रूलवरून बाय चेन रूल dy/dx इज इक्वल टू dy/du इंटू du/dx. dy/du ची व्हॅल्यू 1/ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इंटू du/dx याची व्हॅल्यू आली 2ax प्लस b. एकत्र करून लिहा. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 2ax प्लस b अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हा डेरिव्हेटिव्ह आला. ओके.
हे झालं सेकंड क्वेश्चन. आता आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममधले काही डेरिव्हेटिव्ह फाइंड करूयात. नेक्स्ट आहे y इज इक्वल टू e raised to e raised to 5x square minus 2x plus 4. y is equal to e raised to 5x square minus 2x plus 4. आता याच्यामध्ये मी u ची व्हॅल्यू काय घेतो, लेट u is equal to 5x cube minus 2x plus 4. म्हणजे फंक्शन काय होतं आहे, y is equal to e raised to u. ओके. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहेत, dy बाय du आणि du बाय dx. मग इथं याच्यावरून आला dy बाय du. e raised to x चा फॉर्म्युला e raised to x म्हणजे e raised to u आणि u ची व्हॅल्यू पुट करा, e raised to 5x cube minus 2x plus 4 आणि dy बाय du बाय dx इज इक्वल टू म्हणजे या यूला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचा आहे. हा आला 5 ॲज इट इज इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 2 बाहेर घेतला एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 4चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हे आलं 15x स्क्वेअर मायनस 2. ओके. दोन्ही डेरिव्हेटिव्ह मिळाले मला. आता चेन रूलवरून बाय चेन रूल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. तर या व्हॅल्यूज पुट करूयात. dy बाय du होता e रेज टू, बघा काय आहे पहिला, e रेज टू 5x क्यूब मायनस 2x प्लस 4, e रेज टू 5x क्यूब मायनस 2x प्लस 4 इंटू du बाय dx काय आला 15x स्क्वेअर मायनस 2. म्हणजेच हे फंक्शन कसं लिहिता येईल, 15x स्क्वेअर मायनस 2 इंटू e रेज टू 5x क्यूब मायनस 2x प्लस 4. हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे त्याचा. ओके. आणि एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. लास्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू 5 रेज टू x प्लस log x. 5 रेज टू x प्लस log x. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूयात. फर्स्ट आपण एक व्हेरिएबल अजून लेट u इज इक्वल टू x प्लस log x. देअरफॉर y इज इक्वल टू 5 रेज टू u झालेला आहे. आता यांचे डेरिव्हेटिव्ह dy बाय du, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 5 रेज टू u इंटू log u. u ची व्हॅल्यू माहीत आहे मला, 5 रेज टू x प्लस log x इंटू log u म्हणजे log u नाही इथं log 5 आला आणि डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x. सो du बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह
एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 प्लस लॉग एक्सचा 1/x बाय चेन रूल dy by dx is equal to dy by du into du by dx. तर dy by du काय आहे डेरिव्हेटिव्ह 5 रेज टू हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे इथं 5 रेज टू x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 5 5 रेज टू x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 5 आणि dy बाय du बाय dx आहे 1 प्लस 1/x म्हणजेच हे काय झालं लॉग 5 इंटू 1 प्लस 1/x इंटू 5 रेज टू x प्लस लॉग x हा डेरिव्हेटिव्ह आला त्याचा. तर याच्यामधले 1-2-3 एक्झाम्पल राहिलेले ते एक्सरसाइजमधली ते तुम्ही सॉल्व करायचे. हे एक्झाम्पल स्क्रीनशॉट घ्या. ओके, इथं लेक्चर स्टॉप करतो आहे मी.